तेषामहं समृद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा तेवी मी तया जैसे असती तैसे या कळी काळ नकोनिया घेतला पट्टा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोराण मागे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7 या 7व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला म्हणजेच आपल्याला ओळख करून देत असताना मार्गदर्शन करत असताना असं म्हणतात, तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसाम। या ठिकाणी ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात की जे कोणी भक्त माझ्या चरणी चित्त स्थिर करतात त्यांना मी अतिशय अल्प कालामध्ये या संसाररूपी भवसागरातून तारून नेतो, तारण्याचा मार्ग दाखवतो, तरण्यासाठी सामर्थ्य देतो। त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेचे आहे उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा। मुलगा कसाही जरी असला तरी प्रत्येक मुलावर मातेचं प्रेम असतंय, प्रत्येक मुलावर माता प्रेम करत असते, जीव लावत असते, नवे नवे सर्वांवरच सारखं प्रेम असते मातेचं। कसाही जरी असला मुलगा तरी माता कधीही त्याचा अवहेर करत नाही। तेवी मी तया जैसे असती तैसे या कळी काळ निकोणी या घेतला पट्टा। त्याप्रमाणे भगवंत प्रत्येक भक्ताला त्या कळी काळापासून सोडवत असतात, कारण भगवंताकडे एवढं सामर्थ्य आहे की ते कुठल्याही प्रकारे त्याचं दास्यत्व स्वीकारणाऱ्या भक्ताला काहीही कमी पडू देत नाही। आणि म्हणून भगवंत म्हणतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मगे। खरं तर मोक्ष श्री अलंकृत आहे से संत श्रीमंत जीव दरिद्र असंख्यातन रूपती केले। ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे अशा संतांच्या चरणी आल्यानंतर आपल्याला सगळ्या प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होत असतंय। आणि म्हणून या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचं आहे, देवाच्या चरणी फक्त आपलं चित्त स्थिर करायचं आहे। एकदा काय आपण आपलं चित्त देवाच्या चरणी स्थिर केलं की भगवंत तो पांडुरंग परमात्मा तो देव काय करतोय, या संसार रूपी भवसागरातून आपल्याला तारण्याचं काम करतोय अतिशय अल्प कालामध्ये। हे महत्वाचं आहे बरं का, अतिशय अल्प कालामध्ये तो भगवंत आपल्याला काय करतोय, या संसार रूपी भवसागरातून तारण्याचं काम करतोय। श्लोकावर अर्थपूजा मागण्याआधी, श्लोकावर विवरण घेण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या नडगाव गावातील हे लोणी परिवार आणि या लोणी परिवारातील दादा हरिभक्त परायण कैलासवासी पंढरीनाथ सीताराम लोणे दादांना शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। आणि त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर हा लोणी परिवार म्हटल्यानंतर अतिशय धार्मिक विचाराचा परिवार, परमार्थिक परिवार, देवाचं कार्य करण्यामध्ये पुढे असणारा, देव कार्य करण्यामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर एक आदर्शयुक्त परिवार म्हटल्यानंतर हा लोणी परिवार। पंढरीनाथ दादांचे बाबा या ठिकाणी बसलेले सीताराम बाबा, संपूर्ण आयुष्य त्यांचं परमार्थ करण्यामध्ये गेलं, भक्ती करण्यामध्ये गेलं। देवाचं कार्य करता करता अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे असलेली जी कला आहे
प्रत्येक माणसाला या ठिकाणी भगवंतांनी जन्माला घालताना वेगवेगळ्या प्रकारच्या कळा दिलेल्या आहेत बरं का. प्रत्येकाकडे कळा आहेत, फक्त त्या शोधता आल्या पाहिजेत आपल्याला. त्यांच्याकडे भगवंताच्या कृपेने जी कळा होती, अतिशय चांगल्या प्रकारे मृदुंगमणी म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, हरिपाठासाठी, भजनामध्ये मृदुंग वाजवण्याचं काम त्यांनी केलं. आणि तोच आपल्या बापाचा वारसा, बापाचं जे काम आहे ते पुढे चालू करण्याचं काम, चालू ठेवण्याचं काम आपल्या पंढरीनाथ दादांनी केलं. अर्थातच ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मृदुंगमणी होते, अतिशय चांगल्या प्रकारे भजनामध्ये सहकार्य करायचे. प्रवचन असेल, कीर्तन असेल, भजन असेल, हरिपाठ असेल, काकडा असेल, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ते मृदुंगाची साथ द्यायचे. अर्थात हा परमार्थिक परिवार आणि ह्या परमार्थिक परिवारातील खरं तर आपले पंढरीनाथ दादा यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, तेषाहमहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मया वेशित चेतसा. अर्थात भगवंत म्हणतात, तुम्ही फक्त माझ्या चरणी चित्त स्थिर करा, तुम्हाला या संसार रूपी भवसागरातून तारतोय, अल्पकालामध्ये तारतोय. खरं तर हा संसार रूपी भवसागरच असा आहे की ह्या भवसागरामध्ये एकदा काय मनुष्य अडकला की त्याला निघणं कठीण होत आहे. आलं का लक्षात? एकदा काय ह्या संसार रूपी भवसागरामध्ये मनुष्य गुंतला की काही केल्या सहजासहजी तो निघत नाही, सहजासहजी तो तरत नाही, सहजासहजी त्याला तरता येत नाही, हा भवसागर पार करता येत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे, अगदी पुराणापासून आतापर्यंत अनेक उदाहरणं आहेत. मोठमोठे रती महारथी या ठिकाणी काय झाले, गटांगळ्या खात गेले. त्याची ओळख करून देत असताना मुक्ताई सांगदेवाला ज्या वेळेला उपदेश करते ना, त्यावेळेला ती बघा काय म्हणते. सांगदेवाला उपदेश करताना मुक्ताई, उलट सुलट माघार गडिया फिरगोते खाशी. बरं का, इवलिशी मुक्ताई 1400 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या सांगदेवांना उपदेश करते आणि ते उपदेश करताना काय म्हणते, उलट सुलट माघारा गडिया फिरगोते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते भले भले पोहणार असं उलथून पाडीते. हे पाणी असं आहे ह्या संसारूपी भवसागराचं, पट्टीचा पोहणार जरी असला तरी सुद्धा तो तारून जाईलच याची गॅरंटी नाही. अनेक ज्ञानी माणसं, अनेक पंडित माणसं, अनेक अभ्यासू माणसं पण ह्या भवसागरामध्ये सापडले ना, एक एक भोवरा असा आहे की त्या भोवऱ्यामध्ये सापडल्यानंतर मनुष्य असा गुंतून जातो, आयुष्य बर्बाद होत आहे पण तो त्या भोवऱ्यातून निघत नाही. काम मगर मिटी सुटेना तिरस्कार लागता तुटेना मदमत्सर होटेना भुली पडली वासना धामीन पडली गला घालून वेंटाळी वमी गरला जिव्हा लाली वेळोवेळा भयानक. एखाद्या वेळी जर पट्टीचा पोहणार असेल तर त्या नदीच्या भोवऱ्यातून एखाद्या वेळी बाहेर निघेल, पण या संसारूपी भवसागर असा आहे की एक एक भोवरा असा आहे की त्या भोवऱ्यामध्ये जे जे सापडले त्यांचा त्या भोवऱ्यातच अंत झाला. हा भवसागरच तसा आहे, अनेकांनी वेढलेला आहे, अनेक जलचर आहेत त्याच्यामध्ये, एकच नाही ना, अनेक जलचर आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा अनेक आहेत ते, आणि एक एक विषय अनेक अनेक भागातून त्या ठिकाणी कार्य करत असतो, अनेक अनेक प्रकारे त्या ठिकाणी कार्य करत असतो. नुसता अभिमानाचा जर आपण विचार केला तर माणसाकडे अभिमान किती प्रकारचा आहे, किती प्रकारचा अभिमान आहे माणसाकडे. काहींना आपल्या संपत्तीचा अभिमान, काहींना आपल्या प्रॉपर्टीचा पैशाळक्याचा अभिमान, काहींना आपल्या घराचा अभिमान,
काहींना आपल्या तारुण्याचा अभिमान, काहींना आपल्या सौंदर्याचा अभिमान, काहींना आपल्या सोयऱ्यांचा अभिमान, काहींना आपल्या ज्ञानाचा अभिमान, काहींना आपल्या पांडित्याचा अभिमान, काहींना आपल्या वक्तृत्वाचा अभिमान. एक अभिमान जर पाहायला गेला तर किती 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 प्रकारचा अभिमान आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा अभिमान, आमच्याकडे असलेल्या अलंकारांचा अभिमान आम्हाला, आमच्या कपड्यांचा अभिमान आम्हाला, म्हणजे अनेक अनेक प्रकार जर पाहायला गेला तर अभिमानाचे अनेक प्रकार आहेत. मुख्य 4 प्रकार सांगितलेले आहेत: विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा. बरं का? अभिमानाचे मुख्य 4 प्रकार सांगितले आहेत: विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा. या 4 प्रकारांमध्ये सगळे मोडतात. काम कार्य करण्यासाठी अनेक प्रकारे येतो, लोभ कार्य करण्यासाठी अनेक प्रकारे येतो, क्रोध कार्य करण्यासाठी अनेक प्रकारे येतो. आणि म्हणून ही जलचर या भवसागरामध्ये असल्या कारणाने एकदा काय मनुष्य त्या जलचरांच्या अधीन सापडला की सहजासहजी तो निघत नाही, सहजासहजी निघत नाही. संसार 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 नुसता संसारामध्येच मनुष्य गुंतला ना दादा, मरतय तरी त्याचा संसार पूर्ण होत नाही. बरं का? शेवटची वेळ येते तरी त्याचा संसार पूर्ण होत नाही. एखादी आजी खॉट मध्ये टेकली असेल ना, शेवटच्या घटका मोजत असेल, अशा वेळी सुद्धा तिला विचारा, आजी तुझा संसार पूर्ण झाला का? तुला असं वाटतंय का आता ह्या जगाचा निरोप घ्यावा म्हणून? ती खॉट मध्ये टेकलेली आजी सुद्धा बोलते तेवढं नातवाचं लग्न बघितलं असतं ना जरा बरं झालं असतं. बरं का? एवढा गुंतलेला असतो ना मनुष्य, सहज सुटत नाही, त्याला सहज नाही सुटत. बरं का? खूप गुंतलेला असतो तो. त्या ठिकाणी कार्य करत असताना एक 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 विषयामध्ये, एक 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 वासनेमध्ये, एक 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 विचारामध्ये अशा प्रकारे तो गुरफटला जातो की तो काय करतो ना हे त्यालाही कळत नाही. भ्रमाचं ते धूर त्याच्या डोळ्यामध्ये भरला जातो, अज्ञानाचा धूर त्याच्या डोळ्यामध्ये भरला जातो, अंधश्रद्धेचा धूर त्याच्या डोळ्यामध्ये भरला जातो. मी काय करतो हेही त्याला कळत नाही. आणि म्हणून मग त्याला ह्या भवसागरातून तरणं कठीण होत आहे, भवसागर तरुण जाणं कठीण होत आहे. कारण करण्याचं जे ज्ञान आहे, जे सामर्थ्य आहे, त्याच्यापासून तो बाजूला होतो ना, ते त्याला मिळत नाही ना, ते त्याला प्राप्त होत नाही ना. आता जर आपण विचार केला तर माणसाला काय आवडतंय? अधोगतीला प्राप्त होणारी कर्म आवडतात की रोधगतीला प्राप्त होणारी कर्म आवडतात? प्रत्येक माणसाला अंतःकरणपूर्वक जर प्रत्येकाने विचार केला तर प्रत्येकाला वाटतंय मला सद्गती प्राप्ती व्हावी, मला उत्तम गती प्राप्त व्हावा, नव्हे 83,99,999 योनीतून मी मुक्त व्हावा, असं प्रत्येक माणसाला अंतःकरणपूर्वक वाटत असते. जर मुक्त व्हावा असं वाटत असेल, मला सद्गती प्राप्ती व्हावा असं जर वाटत असेल, तर त्यासाठी माणसाने तसे प्रयत्नही करायला हवेत ना. विषयाधीन होऊन नको त्या प्रकारची वासना जर त्याच्या अंतःकरणामध्ये असेल, नको त्या प्रकारे व्यसनाधीन जर तो होत असेल, नको त्या प्रकारच्या विचारामध्ये जर तो गुंतून राहत असेल, तर सांगा ना, या माणसाने आयुष्यभर जरी प्रयत्न केले तरी हा सुटेल का? आयुष्यभर जरी त्या ठिकाणी कितीही जरी प्रयत्न केले, कितीही जरी त्याने अट्टहास केला, तरी सुटेल का तो? बरं, माणसाचं झालं काय माहितीये का? माणसाला कोणी गुंतवून ठेवलेला नाही, माणसाला कोणी बांधलेलं नाही. माणसाने स्वतःहून स्वतःला बांधून घेतलेला आहे, स्वतःहून स्वतःला बांधून घेतलेला आहे. ज्याने स्वतःहून स्वतःला बांधून घेतलेला आहे त्याला बाहेरचं कोण सोडवेल सांगा? कोण सोडवणार आहे? बंद घरातून आवाज यायला लागला, रे सोडवा रे, मला कोणीतरी सोडवा, बाहेर काढा. आणि असा आवाज यायला लागल्याबरोबर शेजाऱ्यांच्या कानावर आवाज गेल्यानंतर शेजाऱ्यांनी बघितलं, अरे घरामध्ये कोणतरी अडकलंय, घरामध्ये कोणतरी कोंडलेलं आहे, बघूया आपण खिडक्या वगैरे उघड्या आहेत काय, एखाद्या खिडकीतून त्याला काढता येतंय का? सगळ्या खिडक्या त्यांनी बघितल्या तर सगळ्या खिडक्या आतून बंद होत्या. मग नंतर त्यांनी विचार केला, ठीक आहे, दरवाजाची कडी वगैरे तोडण्याचा प्रयत्न करूया आपण, बाहेरून काय असेल ते लॉक वगैरे असेल तर तो काढण्याचा प्रयत्न करूया.
सगळे दरवाजे बघितले तर सगळे दरवाजे त्याने आतून लावलेले होते. मग सांगा ना, आतून ज्या माणसाने स्वतःहून स्वतःला कोंडवून घेतलेला आहे त्याला बाहेरचा कोण काढू शकतो, कोण वाचू शकतो? आमचं काय झालं माहितीये का, मी संसाराच्या व्यापामध्ये स्वतःहून गुंतून गेलेलो आहोत ना. आम्ही मायेच्या जाळामध्ये स्वतःहून गुंतवून गेलेलो आहोत. आम्हाला कोणी गुंतवलेलं नाही आहे. दोन्ही द्वार लिंपोनिया आत गुंतो गुंतो मेले, त्रिकुट कोसल्याने घर सायास केले. दोन्ही द्वार लिंपोनिया आत गुंतो गुंतो मेले. आम्हीच तो कोसल्याने ते घर केलं, सायासाने घर केलं. आणि काय झालं, दोन्ही द्वार आम्हीच बंद करून आम्हीच आतमध्ये गुंतलो गेलो. आम्हाला कोण बाहेर काढणार आहे? म्हणून तर माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे की. आम्हाला स्वतःला प्रयत्न करावा लागणार आहे. काय म्हणतात भगवंत या ठिकाणी, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसा. अर्थात तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा. जे भक्त मला चित्त अर्पण करतात त्यांना मी अल्पकालामध्ये या जन्म मृत्यूच्या राहाडगड्यातून सोडवतोय, अल्पकालामध्ये सोडवतोय. या भवसागरामध्ये जर आपल्याला तरायचं आहे, या भवसागरामध्ये जर तरुण जायचं आहे, तर त्यासाठी संतांनी अतिशय साधा आणि सोपा उपाय दिलेला आहे. अतिशय साधा आणि सोपा. आम्ही बाह्यांगाला जास्त महत्व देतो अंतरंगापेक्षा. त्यामुळे मग बाकीचे जे मार्ग आहेत ना ते सहज आम्ही स्वीकारतो. अलग लक्षात, बाकीचे जे मार्ग आहेत ना बाह्यांगाला महत्व दिल्यामुळे योग याग विधी, माऊली म्हणतात ज्याच्याने तुमच्याकडे दंभ दर्प अभिमान नवे नवे वेगवेगळ्या प्रकारची उपाधी जर निर्माण होत असेल तर ते मार्ग स्वीकारावे का आपण? त्या मार्गाने जावं का आपण? अतिशय साधा आणि सोपा मार्ग माऊलीने दिलेला आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारही साधिल्या. सलोकता समीपता स्वरूपता आणि सैज्यता ह्या चारही मुक्ती साध्य करण्याचं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल? पुण्याची गणना कोण? नामाने दगड तरतात. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानव देहधारी. ज्या दगडावर श्रीराम लिहिलं ना ते दगड पाण्यामध्ये तरायला लागले. ज्या दगडावर श्रीराम लिहिलं ते दगड पाण्यावर तरायला लागले. आणि ही वार्ता रावणाला कळली, रावणाच्या माणसांना कळली. रावणांच्या बरोबर असलेले जे बाकीचे राक्षस होते ना त्यांना कळली. सगळ्यांमध्ये चर्चा चालायला लागली, आता व्हायचं कसं काय? तिकडे श्रीराम प्रभूंकडे एवढं सामर्थ्य आहे की वानर नुसती त्या दगडावर श्रीराम लिहितात तरी त्यांच्या नावाने दगड करतात. आपलं कसं काय व्हायचं? आपल्याकडे काय आहे? आणि यांची चर्चा ज्या वेळेला रावणाला कळली त्यावेळेला रावणाने विचार केला की आपल्या बरोबर असणाऱ्या त्या राक्षसांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचा विचार आलेला आहे. आपल्या ताकदीवर, आपल्या शक्तीवर त्यांच्याकडे संशय निर्माण झालेला आहे. आता आपण काहीतरी जादू दाखवायला हवी. आणि मग रावणाने काय केलं? त्यांना सगळ्यांना सांगितलं, जा तुम्ही जेवढे जाता येतील तेवढे जा. अनेक जण जाऊन जेवढा मोठा दगड तुम्हाला आणता येईल ना तेवढा मोठा दगड घेऊन या. रावणाच्याच विचाराचे ते असल्यामुळे ते पण रावणाचं ऐकून लगेचच गेले. जेवढा मोठा दगड आणता येईल तेवढा मोठा दगड आणला. रावणाने त्याला छातीजवळ पकडला. काय पुटपुटाचं आहे ते पुटपटला आणि दिला सोडून पाण्यामध्ये. दगड तरला. दगड तरल्याबरोबर सगळे त्याचे जे होते ना बरोबरचे रावणाच्या राक्षस सगळे नाचायला लागले. आनंद झाला त्यांना सगळ्यांना. आणि विशेष म्हणजे असा आनंद झाला की म्हणे ती वानरं छोटी छोटी दगड टाकतायत, ते तरतायत, पण आपल्या बघा म्हणे एवढा मोठा दगड टाकला रावणाने आणि तो तरलेला आहे. म्हणजे किती सामर्थ्य आहे. ते नाचताना बघितल्यानंतर रावणाने सांगितलं, अरे नाचताय काय? जाऊन त्याच्यावर उभे राहा, बसा. सगळे जाऊन जरी त्याच्यावर उभे राहिलेत ना
तरी सुद्धा तो दगड बुडणार नाही, बरं का. आणि रावणाचं ऐकून ते सगळे गेले, उभे राहिले त्या दगडावर, पण दगड काही बुडला नाही. पण ही वार्ता कळली मंदोदरीला. मंदोदरी ही पतिव्रतेच्या यादीमध्ये एक असलेली पतिव्रता मंदोदरी, बरं का. मंदोदरीने विचारलं, हो काय झालं, असं असं झालं, खरं आहे का. रावणाला विचारते मंदोदरी, काय तुम्ही टाकलेला दगड मोठा अगदी तो पाण्यामध्ये तरला, हे खरं आहे का. तो म्हणे खरं आहे ना. पण कसं काय तरला तेवढं तर सांगा. रावण बोलतो, जाऊ दे ना, कशाला सांगायला पाहिजे, काय सांगायलाच पाहिजे का. नाही नाही म्हणे, सांगा ना, तिला सगळं माहिती आहे, याच्याकडे किती सामर्थ्य काय आहे आणि कशा पद्धतीने तरला असेल, पण तरी सुद्धा तिला ऐकायचं आहे. ऐकतच नाही. म्हणून मग त्या ठिकाणी काय झालं माहिती आहे का, त्या रावणाने सांगितलं मंदोदरीला, मंदोदरी तुला सांगतो पण कोणाला सांगू नको. म्हणे हो बरोबर आहे, सांगा. अगं तो दगड ज्या वेळेला त्या सगळ्यांनी आणला ना, त्याला मी असं जवळ केला, छाती जवळ घेतला आणि त्याला श्रीरामाची शपथ घातली, जर तू बुडालास तर तुला श्रीरामाची शपथ आहे. आपला विषय असा आहे की आम्हाला जर भवसागरामध्ये तरायचं आहे, आम्हाला या संसारूपी भवसागरामध्ये तरायचं आहे. सांगा ना, रावणाने शपथ घालून जर दगड त्या पाण्यामध्ये तरू शकतो, तर प्रत्यक्ष श्रीराम प्रभूंचं नामस्मरण केल्यानंतर आम्ही या संसारूपी भवसागरात तरणार नाहीत का. हा संसारूपी भवसागर आम्ही तरुण जाणार नाहीत का. आणि तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याचंच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. काय म्हणतात भगवंत, तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा, तुम्हाला अल्प काळामध्ये या संसारूपी भवसागरातून सोडवितोय. आता चित्त अर्पण करायचं म्हटल्यानंतर अंतःकरण पंचकातला चित्त हा चौथा भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. पहिला अंतःकरण आहे, मग मन आहे, मग बुद्धी आहे, मग चित्त आहे, बरं का. कोणतीही गोष्ट, कोणतंही कार्य, कोणतेही विचार आमच्या इंद्रियांकडे तेव्हाच येतात, कोणतंही काम, कोणतंही कार्य आमच्या इंद्रियांकडे तेव्हाच येतात ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये काही काळ त्याचा विचार केला जातो. एकाएकी आमच्या डोळ्यातून काही बघितलं जात नाही, एकाएकी आमचे हात कोणतंही काम करत नाही, एकाएकी आमचं पाय कोणतंही काम करत नाही, एकाएकी आमचं तोंड काहीही बोलत नाही. बऱ्याच दिवसापासून ती विचार करते, ती भेटली ना का मला तिला विचारायचाच आहे, बरं का. बऱ्याच दिवसापासून तो विचार करतोय, तो एकदा भेटला ना की मी त्याला हे बोलणारच. हा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये बऱ्याच दिवसापासून आलेला आहे. ती भेटल्यानंतर, तो भेटल्यानंतर मग वैखरीमध्ये येत आहे. अंतःकरणामध्ये बऱ्याच दिवसापासून कार्य चालू आहे, त्याचे ते विचार चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी ओळख करून देत असताना संत म्हणतात की आम्ही बाह्यांगापेक्षा अंतरंगाचा विशेष विचार केला पाहिजे. बाह्यांगाचा विचार करून जर आम्ही परमार्थ करायला लागलो तर आमच्याकडून काहीही घडणार नाही, काहीही सेवा होणार नाही. वेश वरी केला, अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. ज्या वेळेला घरून निघालो ना, आता घरून निघायच्या आधी थोडं पाऊस पडून गेलो, बरं का. असे रस्त्यावरचे खरडे जे आहेत ना, ते साचले पाणी त्याच्यामध्ये. आता मी विचार केला, आपले सफेद कपडे आहेत, आपण जरा सांभाळून जायला लागेल, बरं का. सांभाळत आलो. जरा समोरून जर फोर व्हीलर आली, चारचाकी गाडी जर आली, म्हटलो एखादी जर खरड्यामध्ये टायर जर तिचा पडला जोराने तर सगळं पाणी आपल्या अंगावर उडेल, चिखलाचा पाणी, म्हणून अगदी सांभाळून आलो. पण असं येत असताना एक मनामध्ये विचार आला. काय विचार आला, कपड्यावर डाग पडू नये म्हणून आम्ही किती विचार करतोय, किती सांभाळतोय आम्ही, बरं का. कपड्यावर डाग पडू नये म्हणून आम्ही किती सांभाळतोय, किती विचार करतोय, किती जपतोय. ज्या दिवशी चरित्रावर डाग पडू नये म्हणून आम्ही असा विचार करू की नाही, त्या पद्धतीने आम्ही जपू की नाही, त्या पद्धतीने आम्ही विचार करू की नाही, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार. बाह्यांगापेक्षा अंतःकरणाला, अंतरंगाला जर आम्हाला विशेष महत्व द्यायचं आहे ना, तर आम्ही अंतरंग स्वच्छ करण्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. ते आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आत्मज्ञानाची गरज आहे. अंतरी दोष भरला,
त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. ज्ञानरूपी अग्नी असं आहे की सगळ्या कर्माचं भस्म करतोय. आणि त्याची ओळख या गीतेमध्ये भगवान अर्जुनाला करून देतात. काय म्हणतात भगवंत? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू ते अर्जुना. ज्ञानरूपी अग्नी असं आहे की सगळ्या कर्माचं भस्म करतोय. फक्त आम्ही ती कर्म तिथे दाखवली पाहिजे, सांगितली पाहिजेत. केलेल्या कर्माचा पश्चाताप आम्हाला झाला पाहिजे. जोपर्यंत केलेल्या कर्माचा पश्चाताप आम्हाला होत नाही तोपर्यंत त्या कर्मातून आम्ही मुक्त होणार नाही, कधीच मुक्त होणार नाही. बरं का? अनेक ग्रंथ वाचा तुम्ही, अनेक शास्त्र वाचा, अनेक पुराण वाचा. सगळ्या ठिकाणी एकच उपाय दिलेला आहे. तुम्हाला जर तुमच्या पाप कर्मातून जर मुक्त व्हायचं आहे, घडलेल्या कर्मातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, तर घडलेल्या कर्माचा पश्चाताप करणं तेवढंच महत्वाचं आहे. या श्रावणामध्ये आम्ही शिवपुराण वाचायला घेतलं होतं. त्या शिवपुराणामध्ये अनेक वेळा तो विषय आलेला आहे, अनेक वेळा आलेला आहे. मी तर म्हणेन प्रत्येक संहितेमध्ये तो विषय आलेला आहे की जी कर्म आम्ही करतोय ना, त्या कर्मापासून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल, त्या पापापासून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे केलेल्या कर्माचा पश्चाताप. अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे. आणि एकदा पश्चाताप झाला की मग अंतःकरणामध्ये उपरते निर्माण झाली पाहिजे. घडणाऱ्या कर्माची उपरते निर्माण झाली पाहिजे. नेमकं होतंय काय माहितीये का? आम्ही हे संसार करत असताना, प्रपंच करत असताना, या घरामध्ये सगळं काही कार्य करत असताना, या समाजामध्ये कार्य करत असताना, मुलाबालांमध्ये कार्य करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये सगळ्याविषयी ममत्व निर्माण होत आहे. ममत्व निर्माण होत आहे. हे माझं आहे, ते माझं आहे, अमुक माझं आहे, तमुक माझं आहे. आणि माझं म्हटलं की ते सगळं चालतं. बरं का? जोपर्यंत एखादी वस्तू माझी नसते ना, तोपर्यंत काही वाटत नाही. पण एकदा माझं म्हटलं की त्या वस्तू गेल्याचं दुःख आम्हाला झालं, ती व्यक्ती गेल्याचं दुःख आम्हाला प्राप्त होत असतंय. संतांनी नेमकं काय केलं? ममत्व बाजूला केलं आणि उदासीनता अवस्थेमध्ये उभे राहिले, उदासीनता अवस्थेमध्ये कार्य केलं. देहातीत झाले. देह म्हणून कार्य त्यांनी केलं नाही. मी देह म्हणून जोपर्यंत मनुष्य कार्य करतोय ना, तोपर्यंत त्याला सुख दुःख आहे, तोपर्यंत त्याला जय पराजय आहे, तोपर्यंत त्याला मान अपमान आहे, तोपर्यंत त्याला सगळ्या गोष्टी आल्या. जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतो तोपर्यंत. देहातीत विदेह स्थिती अवस्था निर्माण झाली माणसाला ना, की मग मात्र त्या ठिकाणी ना जय पराजय, ना मान अपमान, ना सुख दुःख, ना कुठल्याही प्रकारचं काही उरत नाही. जीवशिव ऐक्य अवस्था झालेली असते त्या ठिकाणी. जीवशिव ऐक्य अवस्था. त्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये पहिला जो मी आहे ना, तो आम्ही शोधला पाहिजे. मी कुठे आहे? मी आहे कुठे? प्रत्येक कार्य करताना मी म्हणतोय मी आहे, मी बोलतोय, मी सांगतोय, मी करतोय. घरामध्ये तो पुरुष सुद्धा बोलतोय मी कमवून आणतोय म्हणून तुम्ही खातायत. हेच ऐकून ती बाई बोलते अजून तुम्हाला चहा पण करता येत नाही. 4 दिवस जर माहेर गेले तर भूकचे राहायला लागेल तुम्हाला. मी बनवून देते म्हणून, मी करून देते म्हणून तुम्ही खातायत. आमचं नेमकं चुकतंय काय माहिती का मौली? आम्ही डायरेक्ट देवाला शोधायला जातो. मी न शोधता ज्या वेळेला मी डायरेक्ट देवाला शोधायला जातो ना, त्यावेळेला देव आम्हाला सापडत नाही. सांगू का? ज्या वेळेला मी शोधू ना, त्यावेळेला मीच्याच बाजूला देव आहे हे कळेल, याची प्रचिती येईल, त्याचा आत्मसाक्षात्कार होईल. फक्त मी सर्वप्रथम शोधला पाहिजे तो मी कुठे आहे. तो अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये आहे ना, जोपर्यंत तो कुत्रा गाडीच्या खालून चालतोय की नाही, तोपर्यंत त्या कुत्र्याला वाटतंय गाडी मी ओढतोय, गाडीचा सगळा भार मी ओढतोय, मी चालतोय म्हणून गाडी पुढे सरकते. बरं का? आणि हेच ज्या वेळेला त्या गाडी ओढणाऱ्या एखाद्या बैलाला कळतंय आणि तो बैल त्या कुत्र्याच्या लात मारतोय की नाही एखादी, त्यावेळेला तो ओरडत ओरडत बाजूला जातोय. काही अंतरावर जाऊन मग तो बोलतोय, तो निरीक्षण करतोय, अरे म्हणे मी बाजूला झालो तरी गाडी चालले. तेव्हा त्याला कळतंय मी गाडी ओढत नव्हतो. असंच आहे माणसाचं. आम्ही सगळं कार्य करत असताना मी म्हणून, आणि मग मीची ओळख करून दिलेली. मी करता म्हणशी त्याने तू दुःखी आणि कष्टी होशी. श्री राम करता म्हणता पावशी यश कीर्ती आणि प्रताप.
मी पण पाहता आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चढेना, आपण तेची परी कळेना, श्री गुरु वेणा. मी जिथे आहे ना तिथे देव दुरावला जातो, देवाचे विचार दुरावले जातात, संतांचे विचार दुरावले जातात. म्हणून तो मी शोधला पाहिजे. समोर चाललेली बैलगाडी, त्याला विचारलं काय रे? म्हणे बैलगाडी आहे. दाखव ना मला कुठे बैलगाडी आहे. साठीला हात लावला म्हणे साठी आहे, झुकऱ्याला हात लावला झुक्यार आहे, दुरांडीला हात लावला दुरांडी आहे, चाकांना हात लावला चाका आहे, सैलाला हात लावला सैल आहे. बैलगाडी आहे कुठे? प्रत्येक पार्ट ना पार्ट बाजूला केला बरं का. आरे पाटे, आंबवाना, दहावी, आस, पेटी, कानखिली, साठी, झुक्यार, त्याच्यानंतर जे आपलं दुरांड्या, सैला, पट्ट, सगळं एक एक बाजूला केलं. साठीचे ते पोट कुठे काय, ते कुठे काय, त्या चिंबी काय, सगळं एक एक बाजूला केलं. कुठे आहे बैलगाडी? दाखव मला. तसं मी कुठे आहे? हा मी आहे, पोट आहे, हा मी आहे, हात आहे, हा मी आहे, पाय आहे, हे मी आहे, डोकं आहे, हा मी आहे, तोंड आहे, मी आहे कुठे? हरिपाठामध्ये माऊलींनी 25 तत्वांची ओळख करून दिलेली. 7, 5, 3 दशकांचा वेळा बरं का. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी 30 तत्वांची ओळख करून दिलेली आहे. प्रत्येक तत्वाना तत्व जर आम्ही बाजूला केलं तर मी हे तत्वच नाही आहे. मी हे तत्वच नाही आहे. कुठे आहे मी तत्व? या ठिकाणी 4 देह सांगितलेले, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. त्या 4 देहांच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. 4 प्रकारचे अभिमान सांगितलेले आहेत. विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा. 4 प्रकारचे स्थान सांगितलेले आहेत. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. 4 प्रकारच्या मात्रा सांगितलेल्या आहेत. आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. 4 प्रकारचे गुण सांगितलेले आहेत. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण. 4 प्रकारचे स्थान सांगितलेले आहेत. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. पंचभूतात्मक देह आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू, आकाश. या पंचभूतांनी या देहाची निर्मिती केलेली. या ठिकाणी अंतःकरण पंचक कार्य करत आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या ठिकाणी प्राण पंचक कार्य करते. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. या ठिकाणी कर्मेंद्रिय पंचक कार्य करत आहे. वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि गुद. या ठिकाणी विषय पंचक कार्य करत आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या ठिकाणी एक ज्ञानेंद्रिय पंचक कार्य करत आहे. कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ. या पृथ्वीची निर्मिती करत असताना 5 तत्वांनी निर्मिती केलेली आहे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. हे पृथ्वीची तत्व आहेत. पृथ्वी ज्या आपापासून निर्माण झालेले ते आपाची 5 तत्व आहेत. शुक्लित, श्रोणित, लाड, मूत्र आणि श्वेत. ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेले त्या तेजाची 5 तत्व आहेत. सुधा, तृषा, अलस्य, निद्रा आणि मैथुन. ते तेज ज्या वायूपासून निर्माण झालेले त्या वायूची 5 तत्व आहेत. चलन, वलन, प्रसरण, निरोधन आणि आकुंचन. ते वायू ज्या आकाशापासून निर्माण झालेले त्या आकाशाची 5 तत्व आहेत. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. सांगा ना, 80-84 तत्व जवळजवळ या ठिकाणी आपण बघितली. या सगळ्या तत्वांमध्ये मी हे तत्वच नाहीये. मग मी हे तत्व निर्माण झालं कसं? कुठून आलं? कसं निर्माण झालं? आमचे डोळे कार्य करतायत, आमचे हात कार्य करतात, आमचे कान ऐकतायत, डोळे पाहतायत, तोंड बोलतायत, पाय चालतायत. आमच्या सर्वांगाने आम्ही कार्य करतोय. पण हे कार्य कोणाच्या बळावर करतो याचं विस्मरण झाल्यानंतर हे कार्य करण्यासाठी जो सामर्थ्य देणारा पांडुरंग परमात्मा आहे, जे ब्रह्म आहे, जो देव आहे, त्या देवाचं विस्मरण झाल्यानंतर जे तत्व निर्माण होत आहे ना, त्या तत्वाचं नाव आहे मी तत्व. ते मी जोपर्यंत बाजूला होत नाही, त्या मीची जोपर्यंत आम्ही ओळख घेत नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये परिवर्तन घडणार नाही. परिवर्तन घडणार नाही. ना देव कळणार, ना ब्रह्म कळणार, ना परमार्थ घडणार, ना भक्ती घडणार. करतोय हा आमचा भ्रम असेल. करतोय हा आमचा भ्रम असेल. जे कार्य संतांनी केलं, जगद्गुरु तुकोबांनी जे कार्य केलं ना, ते कार्य आपण करायला हवं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालायला हवं. जे कार्य माऊली ज्ञानोबांनी केलं, माऊलींनी केलं, ते कार्य आपण करायला हवं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला हवं. संसार जर जगद्गुरु तुकोबांनी केला ना,
इकडे माऊली सुद्धा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीण आनंद भरण तिन्ही लोक. तिकडे संसार नामदेव महाराजांनी केला, नाथ महाराजांनी, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी सुद्धा केला, एकनाथ महाराजांनी सुद्धा संसार केला. त्यांना समाधान प्राप्त झालं, त्यांना सुख प्राप्त झालं, त्यांना ब्रह्माची प्राप्ती झाली, त्यांना आत्मसुख प्राप्त झालं, ब्रह्मानंद प्राप्त झाला. आम्हाला का होत नाही? ज्या नरदेवामध्ये ते आले तोच नरदेव जर आम्हाला आहे, जी तत्व त्यांच्या ठिकाणी कार्य करत होती तीच तत्व जर आमच्या ठिकाणी कार्य करतायत, जो देव त्यांना सांभाळत होता तोच देव जर आम्हाला सांभाळतोय, तर जे कार्य त्यांनी केलं ते कार्य आम्ही का करू शकत नाही? जे आमच्या आत आहे ना त्याचा आम्हाला त्याग करता आला पाहिजे. पुन्हा तिथेच बाह्यांग की अंतरंग. आम्ही वरून विचार करतो, संतांनी आतून विचार केला, पहिला आतला विचार केला, परिवर्तन घडवलं पहिल्या आतमध्ये, स्वतःचा विचार केला, कुठलीही गोष्ट स्वतःपासून सुरुवात केली. वाचा जगद्गुरु तुकोबांचं चरित्र कळेल, पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत ही गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. जसा जसा अनुभव आला ना, जे जे घडलं ते त्यांनी अभंगाच्या रूपाने लिहून ठेवलं. नक्कीच जगद्गुरु तुकोबा काय होते ते कळेल. 16व्या वर्षी माऊली जर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हाला देऊ शकतात, 16व्या वर्षी जर त्या ज्ञानेश्वरीची रचना करू शकतात, कमीत कमी आम्हाला वाचायची तरी बुद्धी झाली पाहिजे ना, वाचायची तरी बुद्धी झाली पाहिजे ना आम्हाला. जे कार्य संतांनी केलं ते कार्य आमच्याकडून घडावं असं वाटत असेल तर जे ज्या पद्धतीने संत वागले, जगले, कार्य केलं त्या पद्धतीने आम्ही जगायला, वागायला हवं, त्या पद्धतीने आम्ही कार्य करायला हवं. संसार त्यांनी केला, त्यांना समाधान प्राप्त झालं, सुख प्राप्त झालं, परमानंद प्राप्त झाला, त्यांना आत्मसुख प्राप्त झालं. आम्हाला का होत नाही? त्यांच्या संसारात आणि आमच्या संसारात खूप फरक आहे. आम्ही लिप्त झालो, आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, माझं 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 आणि भ्रांतीचं ओझ. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान, बुडायला आलो तरी आम्ही सोडायला मागत नाही. हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. तिकडे शांतीब्रह्म नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोकांना प्रयत्न करावा लागत होता, बरं का? आपण अनेक गोष्टी वाचतोय बाबा, अनेक गोष्टी बघितल्यात आपण. तिकडे तो येऊन 108 वेळा काय थुंकला, इकडे त्या एका माणसाला काय पैशांची गरज होती त्याला पाठवलं, जा बाबा नाथ महाराजांना राग आणि 500 काय तुला 1000 देतोय. तो चपला घालून काय आतमध्ये आला, त्या देवऱ्या जवळ काय गेला, बरं का? नाथ महाराज होतात एवढा प्रेम आमच्यावर की तुम्हाला चपला सुद्धा काढायची आठवण राहिली नाही, आहे की नाही? जेवताना त्या बाईला वाढत असताना नाथ महाराजांची बाई अर्थातच आईसाहेब त्यांच्या त्या पाठीवर जाऊन बसला. तेवढ्यात नाथ महाराज बोलतात, आगे बघ आपला बाळ ते बसलंय बघ पाठीवर, पडेल, जरा सांभाळ त्याला. उतरला, साष्टांग नमस्कार घातला नाथ महाराज आणि मग बोलते माफ करा मला. अरे पण तू हे सगळं केलं कशासाठी? पैशांसाठी म्हणे, मला 500 रुपयाची गरज होती. ती समोरची माणसं आहेत ना, त्यांनी सांगितलं नाथ महाराजांना राग आणून दाखव, फक्त तुला 1000 देतो, 500 काय? काय फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात? नाथ महाराजांना राग आणण्यासाठी लोकांना प्रयत्न करायला लागायचा, आम्हाला राग आल्यानंतर घरातल्यांना आमच्या पाया पडायला लागतंय. तुमच्या पाया पडतो पण जरा शांत राहा, तुम्ही महाराज आहात. लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, बरं का? साधं उदाहरण बघा माऊली, आम्ही सुखाची अपेक्षा करतोय, आम्ही समाधानाची अपेक्षा करतोय. प्रत्येक मनुष्य या ठिकाणी कार्य करत असताना, जगत असताना, वागत असताना, संसारामध्ये कार्य करत असताना प्रत्येक जणाला वाटतंय मला सुख प्राप्त व्हावं, समाधान प्राप्त व्हावं, प्रत्येकाला वाटतंय. चला पुढे या, या पुढे. अगदी इथून बसतात तरी चालेल, अगदी पुढे बसा, बरं का? प्रत्येकाला वाटतंय की मला समाधान प्राप्त झालं पाहिजे, आम्हाला सुख प्राप्त झालं पाहिजे. प्रत्येकाला अंतःकरणपूर्वक वाटतंय. दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही, कोणालाही वाटत नाही, बरं का? मला दुःख प्राप्त व्हावं असं कोणालाही वाटत नाही. पण सांगू का, ज्याची अपेक्षा आहे ते प्राप्त होत नाही आणि ज्याची अपेक्षा नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अपेक्षा आहे सुखाची पण सुख मिळत नाही. अपेक्षा नाही आम्हाला दुःख व्हावं म्हणून, पण ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.
आम्हाला दुःख प्राप्त झालं की आम्ही पहिले काय करतोय माहितीये का? इतरांना दोष देतोय. अलग लक्षात. आमच्या आयुष्यामध्ये जर आम्हाला दुःख प्राप्त झालं ना तर आम्ही घरातल्यांना दोष देतोय, शेजाऱ्यांना दोष देतोय, गावातल्यांना दोष देतोय, कोणीच जर नाही भेटलं नातेवाईकांना दोष देतोय, आणि कोणीच जर कचाट्यात नाही भेटलं तर मग शेवटी बोलतोय देवाला आमचं पाहवत नाही. कोणाला तरी दोष देऊन मोकळा होतो आपण. प्रत्येक माणसाला सुख किंवा दुःख हे कोणामुळेही प्राप्त होत नाही, त्याच्या कर्मामुळे प्राप्त होत असते. कर्मामुळे प्राप्त होत असते. कोणीही असू द्या, कर्मामुळे कर्माची गती येते. सुख किंवा दुःख हे तुमच्या कर्मामुळेच तुम्हाला प्राप्त होत असते. सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने भीष्माचार्य वेदना सहन करत होते. बरं का? भीष्माचार्य सर्वांगामध्ये बाण टोचलेले आहेत आणि गेली 6 महिने ते वेदना सहन करतायत. 6 महिने. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 2 आठवडे, 4 आठवडे नाही, 6 महिने त्या वेदना सहन करतायत. आणि अंतःकरणामध्ये विचार करतायत असं कुठलं पाप आम्ही केलं, असं काय माझ्याकडून घडलं की गेली 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये मी या ठिकाणी या वेदना सहन करतोय. विचार करता करता समोर भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. देव समोर बघितल्याबरोबर डोळ्यामध्ये अश्रू आले. देवाकडे पाहतायत, डोळ्यातून अश्रू आहेत. देवाकडे पाहतायत, एक टक लावून पाहतायत, मनामध्ये विचार करतायत, देवा तुमचं दर्शन झालं, तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करावा असं अंतःकरणपूर्वक वाटतंय देवा, पण सर्वांगामध्ये बाण असल्यामुळे मी तुम्हाला नमस्कार करू शकत नाही. तुम्हाला बघितल्याबरोबर इथून उठावं, तुमच्या चरणावर येऊन पडावं, नतमस्तक व्हावं, तुमच्या चरणावर डोकं टेकावं, अंतःकरणपूर्वक देवा वाटतंय, पण काय करणार, सर्वांगामध्ये बाण असल्यामुळे मी या जागेवरून सुद्धा उठू शकत नाही. पण देवा काय रे असं माझ्याकडून घडलं, गेली 6 महिने या ठिकाणी मी ह्या वेदना सहन करतोय. 6 महिने. तेवढ्यात कळलं की आयुष्यामध्ये फक्त एकदाच रस्त्यामध्ये जात असताना मला सरडा आडवा आला. तो सरडा मी बाणाने बाजूला केला. बाणाने बाजूला केलेला सरडा जाऊन कुंपणावर पडला. ते कुंपण काट्याचं होतं. फक्त 6 पोल. समजतंय ना? फक्त 6 पोल त्या सरड्याने त्या वेदना भोगल्या. त्याचं परिणाम असं झालं की या ठिकाणी 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये त्या वेदना सहन कराव्या लागल्या. 6 पोल. आम्ही सेकंदवाली माणसं, आम्ही मिनिटवाली माणसं, आम्ही तासावाली माणसं, आम्हाला पोल काही कळेल नाही का? पण त्याचंही गणित म्हणलंय. 60 विपोल तेव्हा 1 पोल, 60 पोल तेव्हा 1 घटका, 60 घटका तेव्हा 1 दिवस, अर्थात 24 मिनिटांची 1 घटका, 2.5 घटका तेव्हा 1 तास, असे 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह, 4 सप्ताह त्यावेळेला 1 महिना, म्हणजेच 1 महिन्याचे 30 दिवस, अर्थात 15 दिवसाचा 1 पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचे 2 पक्ष, त्यावेळेला 1 महिना, 2 महिने त्यावेळेला 1 ऋतू, असे 3 ऋतू त्यावेळेला 1 आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन, असे 2 आयन त्यावेळेला 1 वर्ष, 12 वर्ष तेव्हा 1 तप, 25 वर्ष रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव. बरं का? 6 पल फक्त त्या सरड्याने वेदना सहन केल्या, तर इकडे 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये त्या वेदना सहन कराव्या लागल्या. सांगा ना, संपूर्ण आयुष्याचा निवाडा त्यांनी केला, संपूर्ण आयुष्याचा विचार त्यांनी केला. तर म्हणे माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त तेवढंच माझ्याकडून घडलंय. आपण विचार आयुष्याचा करू नका, फक्त दिवसाचाच विचार करा, एका दिवसाचाच. किती मत्सर, किती तिरस्कार, किती हेवे दावे, किती द्वेष आमच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे. मी म्हणेन एखाद्या संसारिक प्रापंचिक माणसाच्या अंतःकरणामध्ये द्वेष, मत्सर, अभिमान निर्माण होतोय, ठीक आहे, त्याला जाणीव नाही आहे, त्याला कळत नाही आहे, त्याला मार्गदर्शन नाही आहे. पण परमार्थिक माणसाच्या अंतःकरणात सुद्धा अहंकार, अभिमान, द्वेष, मत्सर, तिरस्कार
बरं कसला रे? द्वेष कसला, मत्सर कसला, तिरस्कार कसला? याच्या कपाळाला लाल टिळा आहे, त्याच्या कपाळाला काला टिळा आहे, याच्या कपाळाला शेंदूर आहे, त्याच्या कपाळाला गंधगोळ आहे, त्याच्या कपाळाला चंदन आहे. ह्यो अमुक पंथाचा आहे, तो तमुक पंथाचा आहे. ह्यो अमुक संताचा आहे, तो तमुक संताचा आहे. ह्यो अमुक ग्रंथाचा आहे, तो तमुक ग्रंथाचा आहे. कसला मत्सर करतोय आम्ही? कसला तिरस्कार करतोय आम्ही? काय विचार आहेत आमच्या अंतःकरणामध्ये? ज्याला प्रामाणिकपणे धर्माचं कार्य करायचंय ना, तो फक्त धर्माच्या कार्याकडे लक्ष देतो. बरं का? हिंदू धर्माला मान्य असणाऱ्या कुठला का नाही विना पण कपाळाला टिळा आहे हे महत्वाचं आहे. तो धर्माचं पालन करतोय. आमच्या धर्माला मान्य असणारा कुठल्याही देवाचा का नाही विना पण फोटो त्याच्या घरात आहे, तो नतमस्तक होतोय, हात जोडतोय, हे महत्वाचं आहे. आमच्या हिंदू धर्माला मान्य असणारा एखादा ग्रंथ त्याच्या घरात आहे, त्याचं वाचन तो करतोय, त्याप्रमाणे तो वागण्याचा जगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, हे महत्वाचं आहे. संप्रदाय अनेक आहेत ना. जगद्गुरु तुकोबांनी चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं, मौली ज्ञानोबांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं, शांती ब्रह्म नाथ महाराजांनी दत्त संप्रदायामध्ये कार्य केलं. एकाच वेळी कार्याला आलेले अनेक संत आणि अनेक संतांचा जर आपण विचार केला, निवृत्ती ज्ञानदेव, सोबण, मुक्ताबाई, कान्होपात्रा, गोरोबा काका, नामदेव महाराज, अनेक आहेत ना, सौतामाळी, चोखामेळा, समकालीन संतांचा जर आम्ही विचार केला, कोणीही कोणाचा द्वेष केला नाही, मत्सर केला नाही, तिरस्कार केला नाही. भगवंताने पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने जे आम्हाला ज्ञान आहे, जी कला आमच्याकडे दिलेला आहे, त्या कलेचा वापर आम्ही धर्म कार्यासाठी केला पाहिजे, देवाच्या कार्यासाठी केला पाहिजे. तो कुठल्या पद्धतीने करतोय हे महत्वाचं नाही, देशासाठी, देवासाठी आणि धर्मासाठी त्या कलेचा उपयोग करतोय हे महत्वाचं आहे. 11 तास त्या घड्याळाचे काटे इकडे तिकडे फिरतायत बघा ना. सेकंद काटाचं काम करतोय, तास काटाचं काम करतोय, मिनिट काट्याचं काम करतोय. पण सांगू का, 12 वाजायची वेळ झाल्यानंतर सगळे काटे एकत्र आले जातात. मी म्हणेन, ज्या वेळेला सगळे पंथाचे, सगळ्या संताचे, सगळ्या ग्रंथाचे, सगळ्या संप्रदायाची माणसं ज्या वेळेला एक होतील ना, त्यावेळेला धर्म कार्य करण्यासाठी एकत्र आलेली ही सगळी माणसं पाहून कुठल्याही प्रकारच्या वेगळा विचार त्या ठिकाणी होणार नाही, किंवा आमच्या धर्माकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही, मात्र निश्चित आहे. पण आम्ही विभागलो गेलो ना. आम्ही विभागलो गेलो कशामध्ये? संतांमध्ये, ग्रंथामध्ये, पंथामध्ये विभागलो गेलो. आणि त्याच्यातून आमच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण झाला, मत्सर निर्माण झाला, तिरस्कार निर्माण झाला. मी म्हणेन, खरोखर जर जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपल्याला चालायचं आहे ना, तर पहिले आपल्या अंतःकरणातला अभिमान गळून पडला पाहिजे. अहंकार नको, अभिमान नको. तो नम्रता हा परमार्थाचा पहिला पाया आहे. नवे नम्रता हा परमार्थातला पहिला अलंकार आहे, आणि त्या अलंकारानेच परमार्थिक माणूस शोभून दिसत असतो. नम्रता. नम्र झाले होता त्याने कोंडिले अनंता. हो, तेच जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. आम्हाला परमार्थ करायचे ना, आम्हाला भक्ती करायची आहे ना, आम्हाला देवाला प्रसन्न करून घ्यायचे की नाही, कृपा देवाची झाली पाहिजे असं वाटतंय की नाही. साधं उदाहरण आहे, जी मुलं आई वडिलांच्या सांगण्याप्रमाणे राहतात, वागतात ना, त्यांच्यावर आई वडिलांची कृपा असते, प्रसन्न असतात, आई वडील खुश असतात, आनंदी असतात. आम्हाला देवाची जर भक्ती करायची आहे ना, तर मी म्हणेन, एक वेळे तुपाचा दिवा नाही लावला तरी चालेल. तुमची परिस्थिती नसेल ना, नका लावू. नसेल परिस्थिती, नका लावू सुगंधी अगरबत्ती. पण डोळ्यातून देवाला पहा. प्रत्येक ठिकाणी देवाचं दर्शन झालं पाहिजे. कानातून देवाचं ऐका, मुखातून देवाचं नामस्मरण करा, स्तवन करा देवाचं. हाताने अशी कर्म करा, असं कार्य करा. पुण्यकर्म घडली पाहिजेत. देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य घडलं पाहिजे आमच्या सर्वांगातून. ज्या दिवशी हे कार्य आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी मंदिरातल्या देवाची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. सूत्र आहेत ना ते आमच्या जीवनाची. आपला प्रश्न असा आहे, आपला विषय असा आहे
की आम्हाला जर सुख हवं आहे, आम्हाला जर समाधान हवं आहे, आमच्याच संसारामध्ये राहून आम्हाला का सुख मिळत नाही, काय समाधान मिळत नाही? अहो, सूत्र आपल्या जवळ आहे ना. साधं उदाहरण आहे, दुसऱ्याला दुःख देऊन आपण सुखाची अपेक्षा करणं हे योग्य आहे का? सून जर सासूला त्रास देत असेल तर तिने कालांतराने भविष्यामध्ये सुखाची अपेक्षा करावी. कारण असं म्हणतात, पेरले ते उगवते. लाख लाख 2-2 लाख रुपये पगार घेऊन माणसं, मोठमोठे ऑफिसर आमच्या शेतकऱ्याकडून 500 रुपये घेण्यासाठी जर त्याला 10 फेऱ्या मारायला लावत असतील, त्याच्या 500 रुपयासाठी जर त्याला कुठल्या प्रकारचं पेपर देण्यासाठी जर थांबवत असतील, तर त्याचा मनस्ताप त्याला होतोय ना. त्याचा अंतःकरणामध्ये त्याला दुःख होतंय की नाही? त्यालाही पापच म्हणतात दादा, त्यालाही पापच म्हणतात. तुम्ही जर गरिबाचं शोषण करत असाल, तुम्ही जर लूटमार करत असाल, चोरी रबाडी जर करत असाल, नको त्या प्रकारे जर नको त्या समोरच्या द्रव्यावर जर नको त्या प्रकारे जर लक्ष ठेवून असाल, यालाच पाप म्हणतात दादा, यालाच पाप म्हणतात. आज ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतोय की नाही, त्या युगाचं नाव आहे कलियुग. आणि या कलियुगाची महती वर्णन करत असताना काहीतरी सांगितलंय असं, कलियुगाची ऐका ख्याती. बरंच सांगितलंय तिथे. त्यात पहिला आहे, मुलगा होईल बापाचा वैरी. झालाय का? बरंच काय काय. कलीने काय सांगितलंय माहितीये का? परद्रव्य हरक आहेत, परश्री रथ आहेत, ते माझे भाऊ आहेत, असे छाती डोकून कलीने सांगितले ब्रह्मदेवाला ज्या वेळेला इकडे यायचं त्यावेळेला. कलीचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. त्यापेक्षा डबल होतं द्वापाराचं, 8,64,000 वर्ष. कलीचं आणि द्वापाराचं मिळून मग त्रेताचं आयुष्य 12,96,000 वर्ष. आणि मग त्याच्यामध्ये अधिक कलीचं आयुष्य 17,28,000 वर्ष. सत्ययुगाचं आयुष्य. असो, ज्या युगात आम्ही कार्य करतोय ना, तो युग काय बोलतोय माहितीये का? ब्रह्मदेवाच्या पुढे बकासारखे संन्यासी जे आहेत ना, फक्त ड्रेस वेश करणारे, आतमध्ये ज्यांच्या घाण भरलेली आहे, ज्या ठिकाणी पवित्रच कार्य करायला पाहिजे, ज्या ठिकाणी देवाचंच कार्य करायला पाहिजे, त्या ठिकाणी जर नको त्या प्रकारची कर्म अधर्माचं वाटचाल जर होत असेल, अनितीची कर्म जर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत असतील, तर सांगा ना, आम्ही परमार्थ करतोय, भक्ती करतोय की अजून अधर्म करतोय? काय करतोय आम्ही? आज काय चाललंय माहितीये का? देवाच्या नावात चोरांचा बाजार चालू आहे. फक्त देवाचं कार्य पुढे करायचं आणि आपलं संधी फक्त आपण साधून घ्यायची, बस. काय चाललंय तुमच्या या नडगावमध्ये? जर दोन्ही पाड्यातला जर विचार केला आपण, तर साधारणतः किती गणपती असतील? अंदाज 15-20, जास्त 30 पकडू आपण. मी म्हणेन जबाबदारीने सांगतो, त्यातले 25 नवसाचे असतील. नवसाचे. देवा आधी तू मला दे, मग मी तुला आणीन, याला बोलतात नवस. आधी तू मला दे, मग मी तुला भजीन, याला नवस बोलतात. फक्त देवाचं कार्य घडावं, देवाचं स्तवन घडावं, देवाचं दर्शन घडावं म्हणून किती दुर्लभ, दुर्लभ. आपण अनेक या ठिकाणी बसलेलो आहोत, अनेक ज्ञानी मंडळीत, अनेक शास्त्राचा अभ्यास केलेली, पुराणाचा अभ्यास केलेले, अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेली. मी म्हणेन माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्ञानी आहात, खूप पंडित आहात, खूप तुम्ही माझ्यापेक्षा खूप वाचन केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी. मी सुद्धा काही ग्रंथ वाचतोय ना, त्या ठिकाणी पहिला विषय अगदी माझ्या मनामध्ये येतोय, आणि जो विषय माझ्या मनामध्ये बाबा त्याचं उत्तर मला कुठे मिळालंच नाही. तुमच्याकडे असेल तर द्या ना कोणीतरी. काय? गणपती मूर्ती रूपाने आमच्या घरामध्ये आल्यानंतर त्याला जागवण्यासाठी, खरं जागवणं हे भ्रम आहे आपला. देवाला कधी जागवावं लागत नाही, देव कधी झोपतच नाही. पण त्या ठिकाणी जागरण करण्यासाठी कॅट खेळणं, पत्ता खेळणं हे कुठल्या शास्त्रात लिहिलंय बरं? वाचलंय का कोणी कुठल्या शास्त्रामध्ये? वाचलंय? कुठल्या पुराणात लिहिलेलं आहे, कुठल्या ग्रंथात लिहिलेलं आहे? पत्ता खेळून देवाला जागवा, तिथे जागरण करा म्हणून. याला म्हणतात देवाच्या नावात चोरांचा बाजार. बरं का? त्या देवाचं स्तवन करा, नामस्मरण करा, भजन करा, हरिपाठ करा. त्या ठिकाणी काकडा घ्या पहाटे. दिवसभरामध्ये अगदी तुम्ही एकटे असाल तर एखादा ग्रंथ लावा, ग्रंथ वाचन करा. जेवढा होईल तेवढा होईल, 10 पानं काय, अजून 10 अध्याय काय, जे होईल ते होईल तेवढं वाचा तुम्ही. आनंद वाटेल देवाला.
विसर्जनाच्या वेळेला डीजे लावतो आम्ही, नको त्या प्रकारची गाणी लावतोय, आमच्या आई बहिणींना खाली मान घालावा लागायला अशा प्रकारची गाणी लावून आम्ही उलटे सुलटे नाचतोय. काही पेताड सुद्धा त्यामध्येच असतात सहभागी झालेले. धर्माचं कार्य करतोय की अधर्माचं कार्य करतोय आम्ही? ही बोलण्याची वेळ काय माहितीये का? ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, आमचे पंढरीनाथ दादा परमार्थ केला त्यांनी, चांगल्या प्रकारे देवकार्य केलं त्यांनी, वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला होता त्यांनी, बाबांनी आपलं आयुष्य घालवलं अतिशय चांगल्या प्रकारे, मृदुंगमणी म्हणून कीर्तनामध्ये वाजवलं त्यांनी, प्रवचनामध्ये, भजनामध्ये, काकड्यामध्ये, हरिपाठामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी साथ दिली. आणि तेच कार्य माझ्या पंढरीनाथ दादांनी केलं. या माणसांचा आपण आदर्श घ्यायला हवा. म्हणून मी कुठेही गेलो ना तर सगळ्यांना अगदी प्रामाणिकपणे विनंती करत असतो, तुम्ही तुमची प्रॉपर्टी, तुमची संपत्ती, तुमचे पैसा अडका जेवढा काळजीपूर्वक सांभाळताना, त्यापेक्षा विशेष काळजीपूर्वक तुमच्या घरातही म्हातारी माणसं सांभाळा, वृद्ध माणसं सांभाळा. ती वृद्ध माणसं म्हणजेच आपल्या धर्माची, संस्कृतीची खाण आहे, संस्कारांची खाण आहे. ते संस्कार आणि संस्कृती ह्या माणसांकडेच पाहायला मिळत आहे. वाकड्या तिकड्या तोंड करून जीभ काढून सेल्फी काढणाऱ्यांकडे नाही. अलग लक्षात, ते संस्कार त्यांच्याकडे पाहिजे.